नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ आपल्या इयत्ता 4थीच्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे, ज्यामध्ये आपण त्यांच्यासाठी एक नवीन सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी संपूर्ण आदर्श स्पष्टीकरणासह घेऊन येणार आहोत. तर यातला जो पहिला भाग आहे, तो पहिला भाग म्हणजे मराठी आणि गणित, ज्याच्यामध्ये 75 प्रश्न असतील आणि एकूण 150 मार्क्स, आणि ज्याच्याची वेळ असणार आहे 90 मिनिटे. तर अशा आपण विभाग 1 आणि विभाग 2 म्हणजे मराठी आणि गणित असे दोन्ही विभागाच्या एक आदर्श प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या. तर प्रश्न क्रमांक 1 ते 3साठी सूचना. खालील उतारा वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय क्रमांक निवडायचे आहेत आपल्याला, बरोबर. तर प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 हे तिन्ही प्रश्न आपल्या ह्या उतार्यावरती अवलंबून असणार आहेत. तर पहिला प्रश्न, ज्या चिन्हामध्ये अर्थ साठवलेला असतो त्याला काय म्हणतात? तर बघा, ज्या चिन्हामध्ये अर्थ साठवलेला असतो त्याला काय म्हणतात? तर तुम्ही हे शोध, ज्या चिन्हामध्ये अर्थ साठवलेला असतो त्याला प्रतीक असं म्हणतात. म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी 3. प्रश्न क्रमांक 2, कोणता रंग भरभराट दाखवतो? तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी उतारा काळजीपूर्वक अशा चिन्हामधून काही अर्थ सुचलेला असतो. असे आपण लहानपणी शिकतो. झेंड्यामधला केसरी रंग त्यागाचा, पांढरा रंग शांततेचा, तर हिरवा रंग समृद्धीचा. समृद्धीच म्हणजेच काय? भरभराट. तर कोणता? तर या ठिकाणी हिरवा, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 3, या उतार्यातील भारताची 2 राष्ट्रीय प्रतीके कोणती? या उतार्यामध्ये भारताची 2 राष्ट्रीय प्रतीके आलेली आहेत. ती कोणती आहेत? तर ती प्रतीके आहेत ही 4 सिंहाची मुद्रा व तिरंगी झेंडा. म्हणजे बघा, 4 सिंहाची मुद्रा हे आपलं पहिलं प्रतीक आहे आणि हा आपला तिरंगा झेंडा. म्हणजे असे एकूण 3 प्रश्न या उतार्यावरती आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 4 ते 6साठी ही कविता आपल्याला काळजीपूर्वक वाचवायची आहे. त्याच्यानंतर यावर आधारित असे 2 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपल्याला द्यायची आहेत. तर चौथा प्रश्न, पक्षी कोणा आडून गातात? तर पक्षी कोणा आडून गातात? पक्षी गातील पाना आड, म्हणजे पानांच्या आडून, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, मुले कोठे खेळतात? मुले कोठे खेळतात? तर बघा, मुले कोठे खेळतात? झाडाखाली मग खेळतील मुले, म्हणजेच झाडाखाली, पर्याय क्रमांक 1. तर तिथेच उत्तरे असतात. फक्त दिलेल्या प्रश्नाचं उत्तर निवडण्यापूर्वी तो उतारा किंवा ती कविता आपल्याला काळजीपूर्वक वाचणं मात्र गरजेचं आहे त्या ठिकाणी. पुढं प्रश्न क्रमांक 6, आभाळाला समानार्थी शब्द काय? तर आभाळाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर आकाश. प्रश्न क्रमांक 7, खालीपैकी नपुसक लिंगी शब्द कोणता? नपुसक लिंगी. आता लिंग कसं ठरवायचं? तो, ती, ते. आणि लिंग ठरवताना नेहमी एकवचनीच नामाचा वापर करायचा. म्हणजे बघा, फुले अनेकवचनी आहे, ते फूल, बरोबर. पेन्सिल, पेन्सिली, याचं एकवचन काय? तर पेन्सिल, ती पेन्सिल. रस्ते अनेकवचनी, रस्ता, तो रस्ता. खुर्च्या अनेकवचनी, एकवचन खुर्ची, ती खुर्ची. म्हणजेच नपुसकलिंगी शब्द कोणता? तर फुले. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की एखाद्या नामाचं लिंग ठरवताना त्याचं एकवचन नेहमी लक्षात घ्यायचं. प्रश्न क्रमांक 8, पारंबी या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर पारंबी या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर पारंब्या, वडाच्या पारंब्या असतात. प्रश्न क्रमांक 9, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? झाडे. झाडे हे काय हो? अर्थातच नाम आहे. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? राजू कथा वाचतो हे वर्तमानकाळी. राजूने कथा वाचली होती हे पूर्ण भूतकाळी. तर राजूने कथा वाचली पूर्ण म्हणजे साधा भूतकाळ, आणि राजू कथा वाचेल याचाच अर्थ हे भविष्यकाळी वाक्य, बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 11, खालील मन पूर्ण होण्यासाठी
पर्यायातील शब्द सांगा. आता ही म्हण पूर्ण करायची आणि ही म्हण पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे 4 पर्याय दिले आहेत. त्यातला कोणता शब्द आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये बसून एक अर्थपूर्ण अशी म्हण तयार होते. तर कोंड्याचा कोंड्याचा कालवण करून खाणे. कोंड्याचा कालवण करून खाणे म्हणजे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये दिवस काढणे. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर विहीर, कणिक, क्रांतिवीर, उंदीर. अशा प्रकारचे प्रश्न अतिशय काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे क्रांतिवीर हा शब्द या ठिकाणी शुद्ध आहे. प्रश्न क्रमांक 13, गर्क असणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? तर गर्क असणे याचा अर्थ काय? तल्लीन असणे, अतिशय मग्न होऊन एखादी काम करणे. प्रश्न क्रमांक 14, मोबाईल या शब्दास कोणता मराठी शब्द वापरतात? तर मोबाईलसाठी आपण कोणता वापरतो? तर भ्रमणध्वनी. पर्याय क्रमांक 3. 15 ते 17 रिकाम्या जागी योग्य शब्द बोलून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवताना एकत्रित तीनही वाक्याचा 15, 16, 17 म्हणजे प्रश्न क्रमांक 15, प्रश्न क्रमांक 16, प्रश्न क्रमांक 17 या तीनही प्रश्नांचा विचार करूनच आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यावायचं आहे. म्हणजे कधीकधी जर तुम्ही पहिलं वाचलं तर तुम्हाला अंदाज येणार नाही, दुसरं वाचलं तर येईल आणि कधीकधी या सुसंगत वाक्यांचा जो परिच्छेद असतो तो कधीकधी तिसऱ्या वाक्यापासून सुद्धा आपल्याला काय होतो? अर्थपूर्ण होतो. त्यामुळं म्हणजे अगदी पहिल्याच प्रश्न वाचून याचं निष्कर्षापर्यंत यायचं नाही, तर पहिल्यांदा तिन्ही दोन्ही जेवढे काही असतील तेवढे अवलंबून असलेले प्रश्न वाचायचे आणि नंतरच योग्य तो पर्याय काय करायचा त्या ठिकाणी निवडायचा. तर बघा, सर्वजण टिंबटिंब जमले, सर्वांच्या हातात टिंबटिंब होत्या, शनिवार असल्यामुळे टिंबटिंबचा तास होता. आता शनिवार असल्यामुळे शारीरिक शिक्षणाचा तास असतो, बरोबर. आता अर्थातच शारीरिक शिक्षणाचा तास असल्यामुळे वह्या अक्षता किंवा पुस्तके ह्या गोष्टी हातात असणार आहेत का? नाही, तर घुंगरू आणि काट्या म्हणजे कोणती तरी कसरत असणार. आणि अर्थात शारीरिक शिक्षण घुंगरू आणि काट्या म्हटल्यानंतर मुले कुठे असणार आहेत? अर्थातच मैदानावरती. तर बघा, आपल्या अचूक आपल्याला उत्तरं निवडण्यासाठी आपण अशा प्रकारे उलटा विचार केला तरी तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचे या ठिकाणी करावायचे. प्रश्न क्रमांक 18, प्रत्यय घटित नसणारा शब्द कोणता? प्रत्यय घटित म्हणजे काय हो? प्रत्यय घटित म्हणजे एखाद्या शब्दाच्या शेवटी अशा प्रकारचे काही अक्षरं लावून नवीन शब्द तयार केले जातात किंवा शब्दाची जात बदलली जाते, त्यांना आपण काय म्हणतो? तर प्रत्यय घटित शब्द असे म्हणतो. तर हा प्रत्यय घटित नसणारा शब्द पर्याय म्हणजे कोणता? उपकार. म्हणजे या ठिकाणी धुणेपासून धुनावळ, बोलणेपासून बोलणारा, खेळणेपासून खेळकर अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द या ठिकाणी तयार झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 19, कर्णमधुर या शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडा. कर्णमधुर म्हणजे कानाला अतिशय चांगले हवेवेसे वाटणारे, याचा विरोधी शब्द आहे कर्णकटू. प्रश्न क्रमांक 20, खालीपैकी जोड शब्द नसलेला शब्द कोणता? तर जोड शब्द कांदा भाकर, काळा सावळा, कानाकोपरा हे जोड शब्द आहेत आणि काळसर हा एकच मूळ शब्द आहे. प्रश्न क्रमांक 21, रिकाम्या चौकटीत कोणती 2 अक्षरे भरली म्हणजे सुगंध या अर्थाचा शब्द तयार होईल? तर आपण जर परिमळ प आणि म म्हणजे पर्याय क्रमांक 3 जर टाकला तर या ठिकाणी प, या ठिकाणी म, परिमळ म्हणजेच काय? तर सुगंध. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22, सांबाचा अवतार. सांबाचा अवतार म्हणजे काय? तर सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा माणूस. पर्याय क्रमांक 1. कोंबड्याचे आरवणे तसे घुमणे, कोण घुमतं? तर घुमते कबूतर. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 24, गानसम्राज्ञी खालीपैकी कोणाला म्हटलं जातं? तर कोण आहेत गानसम्राज्ञी? तर लता मंगेशकर ह्या गायिका आहेत. गटात न बसणारा शब्द पर्याय गाय, म्हैस, वाघ, कोकरू. तर अर्थात गाय, म्हैस आणि कोकरू हे सगळे पाळीव प्राणी आहेत किंवा हे शाकाहारी प्राणी आहेत. तर याच्यानंतर वाघ म्हणजे हा एक मांसाहारी किंवा जंगलामध्ये राहणारा प्राणी आहे. आता हे झाले मराठीचे 25 प्रश्न. आता आपण आढावा घेणार आहोत गणिताच्या 50 प्रश्नांचा, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादा पर्याय जर चुकीचा वाटत असेल किंवा माझं स्पष्टीकरण चुकीचं वाटत असेल, दुसरा एखादा पर्याय जर तुम्हाला एखादी पॉसिबिलिटी वाटत असेल तर निश्चितच तो पर्याय मला कॉमेंटमध्ये टाकायला विसरू नका. तर पर्याय क्रमांक 26, खालीपैकी योग्य जोडी असणारा पर्याय कोणता? तर या ठिकाणी वजाबाकी दिलेली आहे.
आणि वजाबाकी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 ही वजाबाकी म्हणजे ही जोडी कशी आहे, अचूक आहे. या ठिकाणी वजाबाकी नाही तर ह्या इंग्रजी आणि देवनागरी अंक आहेत या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 27, 79,079 संख्येचे योग्य अंकी उत्तर सांगा. 79,079 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 28, खालीपैकी कोणती संख्या मूळ किंवा संयुक्त नाही. तर 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. प्रश्न क्रमांक 29, 10,578 या संख्येत कोणत्या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे. तर कोणत्या, तर आपल्याला माहिती आहे शून्याची किंमत किती असते, शून्यच असते. आणि शून्याचं स्थान कोणतं, तर एकक, दशक, शतक, हजार स्थान. हजार स्थान म्हणजेच पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 30 काय सांगतो, तर आपल्याला हे एक संख्येचं विस्तारित रूप दिलेलं आहे. या विस्तारित रूपावरून आपल्याला संख्या शोधायची, बरोबर. तर याची आपल्याला अचूक अशा पद्धतीने जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला याचं उत्तर या ठिकाणी मिळून जाईल. 5, त्याच्यानंतर आहेत हे 9,000, त्याच्यानंतर किती, तर 700, त्याच्यानंतर 80,000, बरोबर. यांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला बरोबर या ठिकाणी 89,705 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 31, समसंख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी निश्चितपणे कोणता अंक असेल. तर निश्चितपणे कोणता, 7, 9, 3 हे विषम संख्येच्या एकक स्थानी येतात. तर 0, 2, 4, 6, 8 हे समसंख्येच्या एकक स्थानी येतात. प्रश्न क्रमांक 32, खालीपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती. मोठ्यात मोठी संख्या, प्रश्न अतिशय सोपा आहे पण अतिशय काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. तर बघा, तिन्ही संख्येचे 1000 आणि 10,000 स्थानचे अंक हे सारखेच आहेत. म्हणजे इथं पण 89, 89, 89, 89, बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं, तर शतक स्थानचा अंक इथे 0, इथे 2, इथे 0, इथं 2. म्हणजे अर्थात सर्वात मोठी संख्या कोणती, 89,289, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 33, 1 ते 100 संख्यामध्ये 0 अंक किती वेळा येतो. तर तुम्हाला उजळणी लिहून उत्तर पाठ करायचे. अशा प्रकारचे प्रश्नांचं उत्तर काढायचं नाही. तर हे अशा प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न संख्येवर आधारित ते पाठ करायचे. म्हणजे 1 ते 100पर्यंत जर आपण 0 काढलं तर तो 11 वेळा येणार आहे. प्रश्न क्रमांक 34, 5, 7, 4, 0 हे अंक एकदाच वापरून तयार होणारे मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या व लहानात लहान 4 अंकी संख्या यातील फरक किती. तर पहिल्यांदा आपण मोठ्यात मोठी संख्या काढूया. तर 7, मोठ्यात मोठी संख्या करण्यासाठी आपल्याला उतरता क्रम लावा लागणार आहे. म्हणजेच 7,540 आणि छोट्यात छोटी संख्या करण्यासाठी आपल्याला 0 हे 1000 स्थानी घेता येणार नाही. तर त्याच्यापेक्षा छोटी कोणती, तर 4, 0, 5, 7 हा उतरता क्रम, बरोबर. मोठ्यात मोठी काढण्यासाठी उतरता क्रम आणि छोट्यात छोटी काढण्यासाठी चढता क्रम. आणि यांची जर आपण फरक म्हणजे यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला 3,483 हे उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. अशा प्रकारे जर संख्येचा हातचा घ्यायचा तर हे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे. प्रश्न क्रमांक 35, खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल. सर्वात म्हणजे आपल्याला संख्यांचं थोडक्यात काय करायचं आहे, चढता आणि उतरता क्रम लावायचे, बरोबर. तर बघा, 77, 77, 77, 1000 आणि 10,000 स्थानचे अंक कसे आहेत, सारखेच आहेत. मग शतक स्थानी बघूया आपण. शतक स्थानी इथे 6, इथे 8, इथे 9, इथे 9 आणि इथे 8 म्हणजे नंबर 1ला 1 ही संख्या येणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर इथे 8 आहे, 869 आहे आणि इथे 896 अर्थात 2 नंबरला ही संख्या. त्याच्यानंतर इथे 689, इथे 889 म्हणजे या ठिकाणी 3 आणि 4 नंबरला ही संख्या असणार आहे. आपल्याला कोणती संख्या पाहिजे, तर खालील संख्या म्हणजे उत्तर लिहिल्या सर्वात शेवटी म्हणजे 4 संख्या आहेत. सर्वात शेवटचा क्रमांक म्हणजे कोणता, 4था, अर्थात पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 36 काय सांगतो, 4,500 एकक, बरोबर.
त्याच्यानंतर 45 शतक आणि 450 दशक बरोबर किती? तर आता बघा, पहिल्यांदा 45 शतक, आता 45 शतक काढायचे आहेत आपल्याला, बरोबर. तर 450 एकक, आपण 450 एकक हे जशाला तसे या ठिकाणी लिहू शकतो, बरोबर. तर 45 शतक म्हणजे आता हे एक शतक म्हणजे 100, तर 45 शतक काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, 100 गुणावं लागलं, बरोबर. जसं 45 एकक 45 आणि पुढचे 2 शून्य, 4500, बरोबर. त्याच्यानंतर 450 दशक. आता 450 दशकाचं रूपांतर जरी आपण शतकामध्ये केलं तर ते किती होणार आहे, 400, तर माफ करा, या ठिकाणी 450 एकक असं वाचण्यात आलं, तर 4,500 एकक या ठिकाणी, 4,500 एकक. त्याच्यानंतर 45 शतक म्हणजेच 4,500 आणि 450 दशक म्हणजे देखील किती, तर 4,500. या ठिकाणी बेरीज करायची, 0 0 15 12 आणि 1 13, 13,500. 13,500 सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 37. एका गावची लोकसंख्या 43,500 इतकी असून त्यापैकी 18,767 पुरुष आणि 16,597 स्त्रिया व उरलेली बालके आहेत, तर बालकांची संख्या किती? तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे, तर बालकांची संख्या करण्यासाठी पुरुष आणि स्त्रिया या दोन म्हणजे जे काही दोघांची संख्या आहे त्यांची बेरीज करावी लागणार आहे, आणि ती बेरीज आपल्याला काय करावं लागणार आहे, तर एकूण लोकसंख्येमधून आपल्याला या ठिकाणी वजा करावी लागणार आहे. तर ही जी दोघांची संख्या येईल, तुम्ही जर बेरीज करून पाहिली तर 35,000 या ठिकाणी, 35,364, आणि ही संख्या आपल्याला एकत्रित कशातून वजा करायची, तर 43,500मधून आपल्याला ही वजाबाकी करायची. तर जे उत्तर मिळेल ते उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 8,136, आणि ती असणार आहे आपल्या ह्या बालकांची संख्या. प्रश्न क्रमांक 38. 909 गुणिले 99, 909 गुणिले 99, तर हा गुणाकार अतिशय काळजीपूर्वक केल्यानंतर आपल्याला याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मिळेल. प्रश्न क्रमांक 39. भागाकार या क्रियेत सर्वात मोठी संख्या कोणत्या ठिकाणची असते? आता भागाकार या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती, की ज्या संख्येला आपण भाग घालतो त्याला आपण काय म्हणतो, भाज्य. ही संख्या कशी असते, सर्वात मोठी त्या ठिकाणी असते. प्रश्न क्रमांक 40. एका टाकीत 10,000 लिटर पाणी मावते. त्यातील 800 लिटर पाणी वापरून संपले तर शिल्लक पाण्याच्या प्रत्येकी 20 लिटरचे एकूण किती टाक्या भरतील? तर अर्थात 800 लिटर पाणी काय झालं आहे, संपलेलं आहे. तर 800 लिटर पाणी संपल्यानंतर उरणार किती आहे, तर उरणार आहे 9,200 लिटर. किती, 9,200 लिटर पाणी उरणार आहे, बरोबर. मग या उरलेल्या 9,200 लिटर पाण्यामध्ये एकूण 20 लिटरच्या एकूण किती बाटल्या भरतील? तर आपण या ठिकाणी अगदी पर्याय ठेवून सुद्धा करू शकतो. तर पहिला आपण पर्याय जर ठेवला समजा कोणता, तर पर्याय क्रमांक 460. तर 460 जर बाटल्या भरतील तर आपण या 460ला 20ने या ठिकाणी गुणूया, बरोबर. जर आपलं उत्तर 9,200 जर आलं तर ठीक आहे, आपण आपला पर्याय कसा आहे, अचूक असणार आहे. तर तुम्ही अचूक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी 20 गुणिले 460 जर आपण हा गुणाकार जर केला तर त्याचं उत्तर आपल्याला भेटणार आहे 9,200 लिटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही अगदी पर्याय ठेवून देखील काढू शकता. प्रश्न क्रमांक 41. x अधिक 2 ही विषम संख्या आहे, तर त्यापुढील 5 गुणिले 2 5 गुणिले 2, 5 गुणिले 2 म्हणजे किती, तर 10वी विषम संख्या कोणती? तर तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही संख्येमध्ये
2 ॲड केली की आपल्याला समसंख्येमध्ये 2 ॲड केलं की दुसरी आपल्याला समसंख्या मिळते. जसं विषम संख्येमध्ये दुसरी 2 ॲड केलं की म्हणजे त्याच्यामध्ये मिसळले की पुढची आपल्याला विषम संख्या देखील मिळते. तर या अर्थाने जर आपण 5 गुणिले 2 म्हणजे जर 10वी विषम संख्या जर आपल्याला काढायचं असेल तर ती असणार आहे आपली पर्याय क्रमांक 2. बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 42 काय सांगतो, 8, 5, 3 आणि स्टार या संख्येला 1 आणि स्टारने निशेष भाग घालण्यासाठी स्टारच्या जागी पर्यायातील कोणता समान अंक असेल. तर जी या ठिकाणी स्टार दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी हे जे स्टार पाहू शकता, म्हणजे दोन्ही याच्यामध्ये गुण्य आणि भाज्य आणि भाजकामध्ये, त्या ठिकाणी आपण हा प्रश्न देखील आपण अगदी पर्याय ठेवून काढू शकतो. जर सपोज या ठिकाणी आपण 2 ठेवली आणि या ठिकाणी 2 म्हणजे इथं संख्या काय तयार झाली 8532 आणि इथे संख्या काय तयार झाली तर 12. जर जर हा जर ही अंक ठेवून जर आपण भागाकार केला तर अर्थातच त्या संख्येला 8532ला 12ने निशेष भाग या ठिकाणी जाईल. तुम्ही ही गोष्ट अगदी भागाकार करून पडताळणीसुद्धा पाहू शकता. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 43. प्रभाकर जवळ 500 रुपयांच्या 50 नोटा व 200 रुपयाच्या 20 नोटा आहेत, तर त्याच्यावर एकूण किती रुपये आहेत. तर 500 रुपयांच्या 50 नोटा तर गुणाकार करून तुम्ही काढू शकता. तर 500 रुपयाच्या किती 50 नोटा, बरोबर. 5 5 25 आणि 1 2 3 हे 3 शून्य, म्हणजे 500 रुपयाच्या नोटेप्रमाणे किती आहेत 25,000 आणि 200 रुपयाचे किती आहेत तर 200 रुपयाच्या त्याच्याकडे आहेत किती तर 20 नोटा. हा देखील गुणाकार करा. 20 शून्य शून्य 20 शून्य शून्य 20 दोन्ही 40 म्हणजे 4,000, बरोबर. 25,000 आणि 4,000 यांची जर बेरीज केली तर उत्तर किती येणार आहे 29,000 आणि 29,000 सांगणारा पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 44. 9,500 वजा 9,900. 9,500 म्हणजे 9,500 म्हणजे किती तर 9,500 10 म्हणजे 9,750 आणि 9,900 9,900 म्हणजे किती तर 925. या दोघांची जर वजाबाकी केली तर काळजीपूर्वक वजाबाकी करून पाहायला पाहिजे, तुम्ही पडताळ करायला पाहिजे. तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 8,825 हे उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. प्रश्न क्रमांक 45. ज्या संख्येला गुणायचे आहे तिला काय म्हणतो, म्हणजे ज्या संख्येला गुणायचे तिला आपण काय म्हणतो गुण्य असं म्हणतो आणि जिने गुणायचं आहे तिला काय म्हणतो गुणक असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 46. 4/11 या अपूर्णांकामध्ये योग्य वाचन कोणते. तर बघा 4/11 हे तर निश्चित नाही, 4/11 हे होईल, 11 हे तर नाही, 4/11 नाही, तर पर्याय कोणता उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 47. चौकटीमध्ये योग्य चिन्ह लिहा. आता हे समछेद अपूर्णांक आहेत, म्हणजे या दोन्ही अपूर्णांकाचे छेद कसे आहेत समान आहेत. जर अपूर्णांकाचे छेद समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक कसा असणार आहे मोठा, म्हणजे कोणतं चिन्ह या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. पुढं बघा. प्रश्न क्रमांक 48. सोबतच्या आकृतीचा किती भाग रंगवलेला आहे, अर्थात हा रंगवलेला भाग तुम्हाला या ठिकाणी या PDF मध्ये दिसणार नाही, म्हणून हे या ठिकाणी मी असं रंगवलेलं आहे. तर पाहू शकता एकूण भाग केलेत 6 पैकी रंगवलेत किती 3, बरोबर, म्हणजे अर्धे भाग रंगवलेले आहेत, म्हणजे ते 1/2. प्रश्न क्रमांक 49. 7/16 1/16 11/16 9/16 13/16 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आत्ताच मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण अपूर्णांकांचे अंश कसे आहेत छेद कसे आहेत समान आहेत. मग ज्या समान छेद असणाऱ्या समछेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, म्हणजेच अंश कोणता मोठा आहे तर 13 सांगणारा पर्याय कोणता तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 50. हा थोडासा क्लिष्ट प्रश्न आहे या ठिकाणी, तो अतिशय काळजीपूर्वक समजून घ्या. 20 पेन्सिलचा 3/4 भाग म्हणजे किती. 20 पेन्सिलचा 3/4, बरोबर. आता 20 पेन्सिलचे 3/4 अंश काय सांगतो, एखाद्या वस्तूचे एकूण जे भाग केलेत त्या एकूण भागापैकी घेतलेले भाग किंवा रंगवलेले भाग आणि छेद काय सांगतो केलेले भाग.
तर 20चे म्हणजे 4 याचा छेद किती दिले आपल्याला या ठिकाणी 4, म्हणजे 20चे 4 भागाप्रमाणे प्रत्येक भागात किती 5. तर या 5 पैकी म्हणजे 4चे 3 म्हणजे रंगवलेत किंवा घेतलेत किती 3. मग 5 गुणिले 3 बरोबर किती 15. 15 सांगणारा पर्याय कोणता, तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 51. 5.7/10 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे योग्य अंशाधिक रूप कोणते. आता आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये करण्यासाठी पहिल्यांदा काय करायचे, या छेदाने पूर्णांकाला गुणायचे आणि त्या गुणाकारामध्ये अंश काय करायचा मिसळायचा. म्हणजे 10×50 आणि 50 आणि 7 किती 57. 57/10 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 52. एका बागेत 120 झाडे होती, त्यापैकी 7/30 आंब्याची, 11/30 फणसाची व उरलेली काजूची झाडे होती. तर काजूची झाडे किती. तर हा प्रश्न अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी मी कशा प्रकारे स्पष्टीकरण करतो ते तुम्ही पहा. तर आपल्याला काय करायचे, तर 120चे 7/30 म्हणजे 7/30 हे आंब्याची झाडे आहे. तर आपल्याला काय करूया आपण 120चे 7/30 काढूया. 120चे किती 7/30 ही जर क्रिया केली तर आपल्याला काय मिळणार आहेत, तर आपल्याला आंब्याची झाडे मिळणार आहेत. बरोबर. तर त्या ठिकाणी 30×31 30 चोक 120 उरले काय आपल्याला, तर 4 गुणिले 7 या दोन संख्यांचा गुणाकार काय 4×7 28 म्हणजे 28 झाडे कशाची आहेत, तर आंब्याची आहेत. बरोबर. त्याच्यानंतर काजूची झाडे किती आहेत 11/30. मग आपल्याला 120ची 11/30 म्हणजे किती काढायचे, बरोबर. पुन्हा 30×31 30 चोक 120 पुन्हा 11×4 44 म्हणजे 44 झाडे कशी आहेत, तर ही फणसाची झाडे आहेत. बरोबर. आता बघा काजूची झाडे पण निघाली आणि फणसाची झाडे पण निघाली आणि ती दोन्ही एकत्रित किती आहेत, आंब्याची झाडे आहेत 28, काजूची झाडे आहेत 44. दोघांची मिळून किती झाली 8 आणि 4 12, 4 आणि 2 6 आणि 1 7 म्हणजे काजूची आणि फणसाची आंब्याची आणि फणसांची झाडे किती आहेत, तर 72 आहेत. तर मग आपल्याला काढायची आहेत काय, तर काजूची झाडे. तर मग एकूण झाडातून ही आंब्याची आणि फणसाची झाडे काय करायची आपल्याला वजा करायची. तर 120 झाडातून आपण काय करूया या ठिकाणी 72 झाडे वजा करूया आणि वजा केल्यानंतर जे काही उत्तर मिळणार आहे ते उत्तर असणार आहे आपलं 48 आणि ती असणार आहेत आपली काजूची झाडे. पर्याय क्रमांक 53. 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर, तर 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. सायंकाळचे 4:30 वाजले तर 24 ताशी घड्याळामध्ये किती वाजले. 4:30 म्हणजे 4:30 12 नंतर 4 तास 12 आणि 4 किती 16 16:30 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 55. एका वर्षी स्वातंत्र्य दिन गुरुवारी होता तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल. तर स्वातंत्र्य दिन असतो आपला कधी, तर स्वातंत्र्य दिन असतो आपला 15 ऑगस्टला. बरोबर. आणि शिक्षक दिन असतो आपला 5 सप्टेंबरला. म्हणजे 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंतचा आपल्याला कालखंड म्हणजे एकूण दिवस काढायचे. तर 15 सप्टेंबर ऑगस्टचे दिवस किती उरतील, 15 गेले तर ऑगस्ट महिना हा 31 दिवसांचा असतो. म्हणजे ऑगस्टचे एकूण 16 दिवस आहेत आणि सप्टेंबरचे किती 5. कशा प्रकारे उत्तर काढायचं बघा. 16 आणि 5 किती झालं 21. आता आलेल्या दिवसांना काय करायचे आठवड्यामध्ये रूपांतरित करायचं म्हणजे 7ने भागायचं. 7×21 म्हणजे बाकी किती उरले 0. बाकी जेव्हा बाकी 0 वरते तेव्हा दिलेलाच वार त्या ठिकाणी काय होतो परत येतो. म्हणजे आता बघा आणि समजा जर बाकी उरली जर उरली तर 1 दिवस पुढे जायचा, 2 उरलं तर 2 दिवस पुढे जायचं, 3 जेवढे दिवस पुढे येतील तेवढे तिथं दिलेल्या वाराच्या पुढे जायचे. आणि यदा कदाचित जर बाकी 0 उरली तर अर्थातच आपल्याला तोच वार त्या पुढच्या घटनेचा पकडायचा. म्हणजे आता इथे गुरुवार होता, आपली बाकी 0 उरली म्हणजे आता शिक्षक दिन पण कधी असणार आहे गुरुवारीच अर्थात. बरोबर. प्रश्न क्रमांक 56.
15 रुपये म्हणजे किती पैसे? 15 रुपये म्हणजे 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तर या अर्थाने 15 रुपये म्हणजे किती? तर 1500 पैसे. प्रश्न क्रमांक 57. 7.5 वर्ष म्हणजे किती महिने? 7.5 वर्ष म्हणजे किती महिने? आता पहिल्यांदा आपण एकूण महिने कवडे म्हणजे बारीस साती किती? हे झाले 84 बरोबर. आणि वरचा अर्धा किती? 90. 84 आणि 6 90 महिने म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 58. समर्थने 2 तास 25 मिनिटे बसने आणि 3 तास 15 मिनिटे रेल्वेने प्रवास केला, तर त्याने एकूण किती तास प्रवास केला? तर तास आणि मिनिटे यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 59. 59 प्रश्न थोडासा व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला सोडवावा लागणार आहे. तर आपल्याला इकडे या ठिकाणी 2 तक्ता करायचे. त्या ठिकाणी पहिला असणार आहे किलोग्रॅमचा आणि दुसरा आहे ग्रॅमचा, बरोबर. तर 60 किलोग्रॅम, बरोबर. 60 किलोग्रॅम म्हणजे या ठिकाणी ग्रॅम किती आहेत? तर 00 आहेत, बरोबर. मधून आपल्याला काय करायचे? तर 45 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम धान्य काय करायचे या ठिकाणी? वजा करायचे, बरोबर. तर उर्वरित धान्य किती राहिलं? तर आपल्याला इकडं वर 00 ग्रॅम आहेत, म्हणजे इकडचा 1 किलोग्रॅम या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? उसना घ्यावायचं. म्हणजे 1 किलोग्रॅम घेतल्यानंतर या ठिकाणी किती उरले? तर 59. आणि इकडे किती झाले? तर 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅममधून 500 ग्रॅम गेल्यानंतर किती उरले? किती? 500 ग्रॅम, बरोबर. तर 9मधून 5 गेले या ठिकाणी 4 आणि 5मधून 4 गेले राहिले 1, म्हणजे 14 किलोग्रॅम आणि 500 किलोग्रॅम. सांगणारा पर्याय कोणता? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. तर हे उत्तर अशा प्रकारे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला करावं लागणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे. दररोज 1.5 लिटर दूध याप्रमाणे जानेवारी महिन्यात किती लिटर दूध घेतले? तर जानेवारी महिना किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा, बरोबर. तर 31 दिवसाचे लिटरप्रमाणे किती? हे झाले 31 लिटर, बरोबर. आणि अर्धा लिटरचे किती? तर 30 दिवसाचे 15 आणि वरच्या 31चा एक अर्धा लिटर, म्हणजे ते झाले 15.5 लिटर, बरोबर. तर एकूण किती झाले? तर 500 मिलीलिटर आणि हे 6, 3 आणि 1 4, म्हणजे 46 लिटर आणि 500 मिलीलिटर. 46 लिटर आणि 500 मिली, म्हणजे 46 लिटर आणि अर्धा लिटर, म्हणजे तो पर्याय कोणता? 46.5, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 61. 545 मिनिटे बरोबर टिंबटिंब तास आणि टिंबटिंब मिनिटे. तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी? तास मिनिटांचं रूपांतर तासामध्ये करण्यासाठी 60ने काय करायचं? आपल्याला भागायचं. आणि भागल्यानंतर उत्तर काय मिळणार आहे? तर पर्याय क्रमांक 4, म्हणजे 9 तास आणि 5 मिनिटे, म्हणजे 9 × 54, म्हणजे ह्या 540 मिनिटांचे 9 तास झाले आणि उरले किती? 5 मिनिटं. प्रश्न क्रमांक 62. ऋतुजाला 25 ऑक्टोबरपासून 19 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी होती, तर तिला एकूण किती दिवस सुट्ट्या होत्या? बरोबर. तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? तर हे जे एकूण मधले दिवस आहेत ते दिवस या ठिकाणी काय करायचे आहेत? काढावयाचे आहेत. तर त्या ठिकाणी आपण ऑक्टोबर महिना हा 31 दिवसाचा असतो, बरोबर. 25 ऑक्टोबरपासून आपण सुरुवात करूया, म्हणजे 25, 26, 27, 28, 29, 30, 1, हे किती दिवस झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, हे दिवस झाले किती? 7. आणि नोव्हेंबरचे किती? 19, म्हणजे 7 आणि 19 किती? तर आपल्याला या ठिकाणी बेरीज केल्यानंतर ऋतुजाला किती दिवस सुट्टी असणार आहेत? तर 26 दिवस, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 63. प्रत्येक मुलाला 1/2 म्हणजे अर्धा डझन केळी वाढल्यास 1 ग्रोस केळी किती मुलांना मिळेल? तर पहिल्यांदा लक्षात घ्या की 1 ग्रोस म्हणजे 144 केळी, आणि 144 म्हणजे किती? तर 12 डझन केळी, बरोबर. तर मग आता हे जे 12 डझन आहेत ते आपल्याला किती वाटायचे? प्रत्येक मुलाला अर्धा डझन वाटायचे. तर मग एका डझनमध्ये 2 मुलं, म्हणजे तर 12 डझनमध्ये किती? एकूण 24. किती? 24, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. यात सर्वात महत्त्वाचं कोणतं? की 1 ग्रोस केळी म्हणजे 144 केळी, आणि 144 म्हणजेच 12 डझन.
प्रश्न क्रमांक 64, 3 वाजता घड्याळात कोणता कोन दिसेल? तर अशा प्रकारे जर आपण हे घड्याळ काढलं, या ठिकाणी हा तास काटा बरोबर 3 वरती असणार आहे आणि मिनिट काटा बरोबर 12 वरती असणार आहे. म्हणजे या प्रकारे कोणता कोन तयार होतो? तर काटकोन, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 65, तर हा जो प्रश्न आहे तो जनरली बुद्धिमत्तेच्या प्रश्नामध्ये विचारला जातो, पण ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा गणितामध्ये दिलेला आहे. तर अतिशय सोपं उत्तर आहे. आपल्याला त्रिकोण मोजायचे, तर याला सरळ सरळ क्रमांक द्यायचे, 1 2 3 4 आणि दिलेल्या क्रमांकांची बेरीज करायची. म्हणजे इथे 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 किती? 4 आणि 3 7 आणि 2 9 1 10. म्हणजे एकूण किती त्रिकोण आहेत? 10. प्रश्न क्रमांक 66, खालील आकृतीची परिमिती काढा. तर परिमिती म्हणजे काय? तर परिमिती म्हणजे सर्व बाजूच्या लांबींची बेरीज. तर किती येणार आहे ती? तर ती येणार आहे 26 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 67, सोबतच्या आकृतीत किती शिरोबिंदू आहेत? तर शिरोबिंदू 1 2 3 4 5, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 68, खालील वर्तुळाला किती त्रिज्या आहेत? त्रिज्या बघा तुम्ही, त्रिज्या क्रमांक 1, त्रिज्या क्रमांक 2 आणि त्रिज्या क्रमांक 3. बरोबर, म्हणजेच 3 सांगणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 4. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते अक्षर सममित होऊ शकणार नाही? सममित म्हणजे 2 समान भागामध्ये त्याची वाटणी होणार आहे. म्हणजे कोणत्याची होणार आहे? एफची होणार आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक 70, एका आयताची लांबी 35 सेंटीमीटर व रुंदी 25 सेंटीमीटर असल्यास त्या आयताची परिमिती किती? तर आपल्याला माहिती आहे की कोणत्या आकृतीची परिमिती म्हणजे काय? तर त्या आकृतीच्या बाजूंच्या लांबींची बेरीज. बरोबर. तर लांबी किती आहे? 35. 35 आणि 35 किती? 70. रुंदी किती आहे? 25. 25 आणि 25 किती? 50. बरोबर. 70 आणि 50 किती? 120 सेंटीमीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 71, सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ किती? आता क्षेत्रफळ हा आहे चौरस, सर्व बाजू समान आहेत म्हणजे याचा अर्थ चौरस आहे. आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय करतो आपण? बाजूचा वर्ग. म्हणजेच 20 बाजू आहे तर 20चा वर्ग किती? 400. आणि मीटर आहे म्हणजे 400 चौरस मीटर. 400 चौरस सेंटीमीटर नाही तर 400 चौरस मीटर. प्रश्न क्रमांक 72, सोबतच्या गंडीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या ओ पृष्ठभागासमोर कोणता पृष्ठभाग दिसेल? तर अतिशय काळजीपूर्वक जर आपण याला काय केलं, अनफोल्ड केलं, तर त्या ठिकाणी ओच्या समोर आपल्याला दिसणार आहे यम दिसणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 73, 74 आणि 75साठी आपल्याला हा चित्रालेख दिलेला आहे. या चित्रालेखाचं वाचन करून आपल्याला प्रश्न क्रमांक 73, 74 आणि 75 सोडवायचा आहे. तर या ठिकाणी बघा, एक झाड म्हणजे 10 फळझाड पकडायचे पहिल्यांदा. बागेत एकूण किती फळझाडे आहेत? बरोबर. तर पहिल्यांदा मोजा तुम्ही, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. म्हणजे 1 म्हणजे किती? 10. तर 20 धाव किती? 200. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 74, चिक्कूपेक्षा काजूंची संख्या कितीने जास्त अगर कितीने कमी आहे? बरोबर. तर बघा, चिक्कूपेक्षा चिक्कू कुठे आहेत? तर बघा, चिक्कूची झाडे किती आहेत? या ठिकाणी 30 आहेत. बरोबर. त्याच्यानंतर काजूंची संख्या किती आहे? काजू पाहू शकता तुम्ही, 1 2 3 4 5 6. म्हणजे 6 म्हणजे किती? तर 60. बरोबर. म्हणजे चिक्कूंची संख्या कितीने जास्त आहे? 30ने जास्त आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 75, सफरचंदाची अजून किती झाडे लावली असता पेरू व सफरचंदाची झाडांची संख्या सारखी होईल? तर सफरचंदाची झाडे किती आहेत? 2 आहेत. आणि पेरूची किती आहेत? 1 2 3 4 5 6. म्हणजे याच्यापेक्षा किती आहे तो? आपल्याला आणखीन एक चित्र म्हणजे 10. म्हणजे एकूण किती? 10 20 30 40. म्हणजे 40 झाडं जास्तीच्या लावल्या असं आपल्याला सफरचंद आणि पेरू व सफरचंदाची झाडे काय होणार आहेत? सारखीच होणार आहेत. पर्याय क्रमांक 2. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण दोन्ही विभागांची या ठिकाणी अतिशय सुस्पष्ट अशी म्हणजे स्पष्टीकरण या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि जर एखादा पर्याय चुकीचा वाटत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर अचूक पर्याय या ठिकाणी तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता.